अरे डागी, हे घे, तू आईस्क्रीम खाणार काय? किती चांगलं झालं असतं रे जर मला प्राण्यांची भाषा बी कळली असती तर. हे घे माझं नवीन गॅजेट, ॲनिमल लँग्वेज ट्रान्सलेटर रिस्टबँड. हे गॅजेट कुठल्याही प्राण्याची भाषा ट्रान्सलेट करू शकतं. मग प्राण्यांनी बोललेलं तुला समजूही शकेल आणि तू त्यांच्याशी बोलूही शकशील. आहा, काय मस्त राव. आता मी प्राण्यांची भाषा बोलणार, म्हणजे आता मला त्यांचा त्रास समजेल आणि त्यांचे प्रॉब्लेम्स पण मी सोडवणार. अरे चंद्या, गाडी थांबव. काका पुतण्याला हाय बाय तरी करू दे. हो, अरे या बुकेत बुक ना करेन ना. ओ हॅलो, म्हैस कंपनी. हा, तुम्हाला ते एक गोष्ट माहीतच नसेल, इन्स्पेक्टर बंदुकनी तुमच्या नावाचा 10 वेळा दिवसात उद्धार करतात. अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी? हा माणूस हा आपल्या भाषेमध्ये बोलत आहे आणि ते त्यांच्या भाषेत आपल्या नावाच्या म्हणी बनवून आपल्या नावाचा उद्धार करतायत. काका, माहित नाही तुम्ही या म्हशींना काय बोललात, पण त्या खूप चिडलेल्या दिसतायत. अरे कोण आहे ही बंदुकनी जी आमचं नाव खराब करते आहे? सांग. अरे तर जा पकडा त्या बाईला जी आपली परवानगी घेतल्याशिवाय आपल्या नावाचा वापर करते आहे. जा, माझं तोंड नका बघू. तुम्हाला आपल्या शेपटीची शपथ आहे. अरे या बुकेत बुक ना करीन ना. ह्या म्हशी माझ्या पाठीका लागले. वाचवा. म्हशीनो, अरे थांबा, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. अरे थांबा की. हा काका म्हशींसोबत म्हशींच्या भाषेत काय बोलतोय राव? हा म्हशींना माझ्या विरुद्ध भडकावत तर नसेल ना? ह्या काकाला बुकनाच करून टाकते. ओ बंदुकनीजी, आधी हे म्हशींवर रागवणं बंद करा. याच्यामुळे तुमच्यावर म्हशी रागावल्यात. अरे पुतण्या, लवकर वाचव. होय रे पुतण्या, वाचव. बंदुकनी ताई, पोलीस स्टेशनात जाऊन स्वतःला जेलमध्ये बंद करा. थांब, आता तुला दाखवते. अगं अगं म्हशी म्हणतेस काय? ही घे शेपटीची ताकद. अरे या तर जेल तोडून आत येतील. आता कुठं जाऊ पुतण्या? बंदुकनी ताई, पाठी बघा, एक छोटीशी खिडकी आहे. त्या खिडकीतून बाहेर उडी मारा. पुतण्या, मला सोडून नको जाऊ. अरे तूच माझी शेवटची आशा आहेस. हो. या म्हशींच्या तावडीतून वाचले राव. हॅलो, इन्स्पेक्टर बंदुकनी स्पीकिंग. हत्तीचं पिल्लू बाजारात गोंधळ घालतोय. मी आता आले. आपल्याला फॉरेस्ट ऑफिसरला बोलवायला हवं आणि या हत्तीच्या पिल्लूला पकडायला हवं, नाहीतर आज सगळं तोडून टाकेल. नाही, थांबा. हत्ती खूपच शांतीप्रिय प्राणी आहे. जर तो शहरात येऊन उत्पात करतो तर नक्कीच काही कारण असणार. काका, तुम्ही या हत्तीला विचारा कारण काय आहे. काय बोलला? अरे याचा राग बघितलाय का? हा तर मला बी उचलं ना आपटेल खाली. तुम्हाला काही नाही होणार. तुम्ही या ड्रम मधून हत्ती जवळ जाल. अरे हत्ती माझ्या मित्रा, तू का रागवलंयस? मला सांग तरी काय झालं ते.
नाही 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 नाही. मला नको मारूस. तुला तुझ्या आईची आण आहे. नाही 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 नाही. नका नका मारू नका. अरे नाही 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 नाही. मित्रा रडायचं नाही. अरे तू रडलास तर मी बरं रडेल ना. मला सांग बघू काय झालं. मी तुला काय मदत करू का? माझे नाव अप्पू आहे. एक माणूस माझ्या आईला जंगलातून पकडून शहरात घेऊन आला. मी तर माझ्या आईला शोधतो आहे. अरे पुतण्या, हा बिचारा अप्पू हत्या ना, तो त्याच्या आईला शोधतोय. काका त्याला सांगा त्याच्या आईला शोधायला आपण मदत करू. आता याला दुकान किंवा घर तोडायची काही गरज नाही. वा, काका आणि पुतण्याने तर कमालच केली. अरे आपण या फळांच्या मार्केट मध्ये काय करतोय रे पुतण्या? आपल्याला तर अप्पूच्या आईला शोधायला जायचं ना. काका जर कोणी हत्तीला बांधून ठेवलं असेल तर त्याला भरपूर फळं घेऊन जावी लागणार आणि म्हणून आपण इथे आहोत. अरे वा पुतण्या, तुझं डोकं तर कमाल चालतं राव. हा, काल एक माणूस आलेला. त्याने 200 केळी आणि 300 ऊस घेऊन गेला. माझी तर लॉटरी लागली. बंदुकनीजी, हे पुतण्या, अरे हा अप्पू म्हणतो का याच माणसानं त्याच्या आईला पकडले. तुझ्यासाठी फळ आणलेत. 30 माणसांचं खाणं खाणार आणि 100 माणसांचं काम करणार. लवकर खा आणि क्रूर सिंगच्या कामाला लाग. या सगळ्या लाकडांना ओढून तुला खूप लांब घेऊन जायचंय. अच्छा, राग येतोय. ठीक आहे, नको खाऊस. उपाशी राहशील तर अक्कल जाग्यावर येईल. काका हीच संधी आहे. अप्पूच्या आई जवळ जा आणि तिला सांगा आपण तिला सोडवायला आलोय. घाबरायची काही गरज नाही. ठीक आहे. अप्पूच्या आई नमस्ते. आम्ही इथं तुम्हाला सोडवायलाच आलोय. अप्पू पण आमच्या संगत आहे. हा कोण आहे आणि काय बोलतोय? हा यांच्या बरोबर तर नाहीये. अरे हे काय झालं? काका तर बेशुद्ध पडले. हे काय? हा माणूस कोण आहे? कुठून आला हा? हे काय? हे पाणी कुठून येत आहे? हे सगळं काय होत आहे? अच्छा, आई सोबत बाळ पण आलाय. थांब, तुला मी ठीक करतो. अरे बापरे. अरे पुतण्या, अरे हे बघ, हे गॅजेट तुटलं. म्हणून अप्पूच्या आईला मी काय बोलतो ते कळतच नाही. आता मी प्राण्यांशी बोलू नाही शकणार. काही प्रॉब्लेम नाही काका. एक भाषा आहे जी सगळ्या प्राण्यांना कळते. ती आहे प्रेमाची भाषा.
फुटबॉल नाहीये, मला सोडा.